गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला पाहूया पेण शहराची ग्रामदेवता। पेण शहराची गावदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेली रामेश्वर मंदिरातील दुर्गा आज शहराला आदरणीय झाली आहे। देवी आणि शिव असलेली मंदिरे महाराष्ट्रात फारच कमी। पेण येथील दुर्गा व शिवलिंग एकाच देवळात असली तरी त्याचे स्वतःचे असे 2 कलात्मक कळस आणि 2 गाभारे आहेत। या मंदिराचे मूळचे नाव दुर्गा दांडेश्वर मंदिर असे येथे असलेल्या शिलालेखावरून दिसते। देवळाची बांधणी हेमाडीपंथी आहे। देवी पूर्वाभिमुखी आहे। मूळ देवीला लागून पूर्वेकडे सभागृह बांधण्यात आले आहे। मूळ देऊळ अंदाजे 300 वर्षापूर्वीचे असावे। सभागृह 100 वर्षापूर्वीचे आहे। सभागृहाबाहेर 2 दीपमाळ आहेत। सभागृहातून देवळात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दुर्गा देवीचे मंदिर आहे। देवीच्या वर भव्य घुमट आहे। देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजूस गणपतीची मूर्ती आहे। तर उत्तरेच्या भिंतीत दक्षिणाभिमुखी दत्त आहे। त्यात शिवलिंग आहे। चतुर्भुज दुर्गा देवीची मूर्ती साधारणतः 3 फुटी आहे। तिच्या उजव्या बाजूस एका हातात डमरू व दुसऱ्या हातात अमृताचा प्याला आहे। डाव्या बाजूला एका हातात तलवार व दुसऱ्या हातात राक्षसाचे मुंडके आहे। पायाखाली राक्षस आहे। देवीच्या डोक्यावर मुकुट आहे। देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून महिरपट्टी दगडात कोरलेली आहे। नवरात्रात देवीच्या अंगावर वस्त्रालंकार चढवून सर्व धार्मिक विधी करण्यात येतात। देवीची कर्णफुले बाजूबंद दगडात कोरलेली आहेत। देवीचा चेहरा तेजस्वी आहे। या देवीचे चैत्रात व अश्विन महिन्यात उत्सव साजरे होतात। ही देवी पेणकरांना ग्रामदेवता म्हणून ज्ञात आहे। आजचा रंगवाल आपण काल पाहिलं की आपण पेणची अंबा माता बघितली। आज आपण बघणार आहोत तर पेण शहराची ग्रामदेवता म्हणजेच पेण शहराची दुर्गा देवी। तर आपण ह्या दुर्गा देवीची कहाणी काय आहे किंवा ही ग्रामदेवता का म्हटलं जातं तर इथले कारभारी आणि अध्यक्ष हे दोघं सुद्धा आपल्या बरोबर आहेत। इथले अध्यक्ष आहेत मोडकजी आणि इकडे कारभारी आहेत बापटजी। या दोघांशी आपण बोलणार आहोत कारण ही संपूर्ण विचार केला तर तुम्हाला माहितीसाठी प्रेक्षकांना सांगतो की हा मंदिर मागच्या बाजूला जो दिसतोय तो रामेश्वर मंदिर आहे। जो कळेचा इतिहास होता त्या कळेच्या इतिहासात आजही या मंदिराच्या कल्पकतेबद्दल लिहिलेलं आहे। तर अशा ह्या ऐतिहासिक नगरीत किंवा ऐतिहासिक ठिकाणी आपण उभे आहोत आणि आपल्याशी बोलणार आहेत। तर इथले कारभारी दिलीपजी बापट नाही त्याला बोलतात मोडकजी बोलतात। इथले राजे आहेत ते त्याला मोडकजी। साधारणतः रामेश्वर दुर्गा रामेश्वर मंदिर ह्या मंदिराचा साधारणतः इतिहास असा आहे की अंदाजे 300-325 वर्षापूर्वीचं हे मंदिर बांधलेलं आहे। ह्याचं सगळं काम आहे ते चिऱ्यामध्ये पूर्ण दगडामध्ये आहे। तसं तिथे त्याच्याबरोबर मारुती मंदिर आहे ते पण दगडामध्ये आहे। आणि हा जो पायऱ्या इथे ज्या दिसतात तो ह्या मंदिराच्या खालती तळं होतं संपूर्ण त्याच्या त्या घाटाच्या पायऱ्या आहेत। आणि ह्या दुर्गा देवी ही साधारणतः ही गावाची ग्रामदेवता म्हणून पहिल्यापासून समजली जाते। आणि अशा मंदिराचा साधारणतः एक जीर्णोद्धार करून सुद्धा हे सभामंडप बांधून जवळजवळ 150-200 वर्षापूर्वीचा तो सभामंडप बांधलेला आहे। इथे विद्वान पंडित नंतर शंकराचार्य असे बरेचसे पूर्वीचे लोक येऊन इथे पेणेतल्या विद्वान लोकांबरोबर चर्चा घडत असे। आणि त्या चर्चेतून सुद्धा असा काही इतिहास इथे आहे की शंकराचार्यांनी पालखी त्यांची आपल्या रामेश्वर देवस्थानला दिलेली आहे। ती पालखी सुद्धा आपण रामेश्वर मंदिरात लोकांना थांबवतो मोडकजी। असं म्हटलं जातं की आपल्या पेणच्या विद्वानांनी शंकराचार्यांना हरवलं म्हणून ती पालखी त्यांनी ठेवली। आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की कुठल्याही शंकराचार्यांना पेणमधनं पेणच्या वेशीच्या बाहेरपर्यंत फक्त पालखीतनं येता येईल, पुढे पालखी त्यांना राहणार नाही म्हणून त्यांनी ती पालखी इथे ठेवलेली आहे। असं हे वैभवशाली असं पेणचं ग्रामदेवत आहे। आणि ह्याची आम्हाला आत्ता ह्या पिढीत आम्हाला सेवा करायला मिळते त्याचं आणि सगळ्या भाविकांना त्यांनी दर्शन बिर्शन घ्यायचा लाभ मिळतो त्याचं आपल्याला भाग्य आहे। मी दिलीपजी तुम्हाला विचारणार आहे आताच जी सांगितलं की टिपेचा मारुती, टिपेच्या मारुतीच्या इथं काहीतरी पूर्वी कर गोळा करायचा इतिहास काळात असं काय तिथेशी टिपेचा मारुती म्हणजे त्या काळची सगळ्यात उंच देवस्थान होतं म्हणजे हायेस्ट पॉइंट होता पेण मधला म्हणून त्याला टिपेचा मारुती म्हणतात। परंतु तिथं काहीतरी जे काही घाटमाथ्यावरून लोक व्यापारासाठी येत असतात असं कुठेही उल्लेख नाही।
परंतु ते जे तळ आहे आता कासार तळ जे म्हणलं जातं ते तळ ह्या पायऱ्या म्हणजे टिपेच्या मारूच्या देवस्थानच्या पायऱ्या तिथपर्यंत होतं असं म्हणतात. आणि आम्हाला ऐकवीप्रमाणे त्या तळ्याचं पाणी जे वीट भट्टी मळेवाले वापरायचे त्याच्याबद्दल देवस्थानला 4 आणे 8 आणे वार्षिक उत्पन्न म्हणून दिवाबत्तीला द्यायचे असं आम्ही एक वाचनात आलेलं माहिती आहे. परंतु जो कासार तळा म्हणतो तो कासार तळा इथपासून होता. इथपासून. मग त्यावेळेला हे 13 शेकडो- घरांची आळी किंवा नाही. दातार आळी हे होते का? नाही, शेकडो वर्षापूर्वीची दातारवाडा गोष्ट आहे. होता. दातारवाडा होता. रामेश्वर मंदिर देवस्थानातर्फे मी अध्यक्ष आणि हे आमचे सचिव या दोघांतर्फे आपल्या सगळ्या पेणच्या सगळ्यांना नवरात्राच्या अनेक शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशाच अनेक देवींची माहिती मिळवण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.